नहीं देखिए, 2-3 महीने में काम चालू करने वाला। आपको पता है मेरा स्पीड, इतने सालों से देख रहे हैं, तो मैंने टारगेट दे दिया है मैक्सिमम 2 साल। 2 साल के अंदर पूरा करना है, क्योंकि हमें हमें जब शपथ दी है तो बोला 2.5 साल हम देंगे। तो हाँ, तो मेरे 2.5 साल के कार्यकाल में वो होना चाहिए। सर मेरा एक प्रश्न है सर एक प्रश्न ये है कि तेजी से विकास तो हमारे शहर में हो रहा है, उसी तेजी से प्रदूषण भी बढ़ रहा है, चाहे MMRD का हो जाए चाहे सीमेंट का हो जाए, ये हकीकत है। पूरे महाराष्ट्र में ये परिस्थिति हो रही है और उसके लिए अलग अलग जगह पे अलग अलग कारण है। और सर घोड़बंदर से लेकर पूरा भाईंदर तक जो आधे अधूरे रोड है, जो जिनसे सीमेंट उड़ रहा है, आधे अधूरे रोड है, हमारे RMC के प्लांट है, जो कंस्ट्रक्शन हमारे एरिया में जो ज्यादा चल रहे हैं, डेवलपर जो ये उसकी बहुत सारी चीजें हैं। तो मैं काटकर साहब को भी बोलूंगा उसके ऊपर जो भी है। 3 तारखेला आपण सर्व डेव्हलपर, सर्व कॉन्ट्रॅक्टर, MMRDची, आमची, पुन्हा पाईपलाईनची, त्यानंतर RMC प्लांटवाले यांची सगळी गोष्टी मीटिंग घेऊन SOP देऊन तो करेंगे। और किसी को कुछ सवाल है? जो काम रुके वो अरे बाबा, परिवहन के बारे में परिवहन विभागाच्या ज्या गाड्या फ्रिक्वेन्सी आहे ह्या फार कमी आहे, लोकांची मागणी आहे की त्या वाढाव्या, त्यासाठी आपण 100% प्रयत्न करणार। प्रामुख्यानं पूर्ण आमचा SD महामंडळाच्या वतीनं, आता कुसेकर साहेब सुद्धा थोडंसं तुम्हाला सांगतीलच, याची परिस्थिती अशी आहे की प्रत्येक ठिकाणी गाड्यांची मागणी जास्त आहे। येतानाच आम्हाला शिवेंद्रराजे भोसले जे PWD चे मिनिस्टर आहे त्यांची पण मागणी होती की आम्हाला 9 मीटरच्या गाड्या ह्या सातारासाठी द्या। प्रत्येक शहरामध्ये ही लोकसंख्या वाढते राज्याची आणि त्यानुसार मागणी वाढते। आम्ही लवकरच म्हणजे ह्या 24 आणि 25 या 2 वर्षामध्ये आपण साधारणतः 5000 इलेक्ट्रिक बस आपण घेण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलेलं आहे। आणि त्याचबरोबर डिझेलच्या ज्या काही आम्ही बसेसची मागणी केली आहे त्या सुद्धा 3,000-2,500च्या आसपास आहे। त्यामुळे ह्या ज्या बसेस आहेत 2,500 त्या येतील आणि 5,000 इलेक्ट्रिकच्या येतील। जेवढ्या लोकांच्या मागण्या आहेत त्यामध्ये आम्ही त्यांची पूर्तता करणार आहोत। एक अनुसरण आहे, ऑनलाईन जे रजिस्टर केलं जातं ज्या बसेससाठी तिकीट बुक केलं जातं ती सिस्टम कधीतरी बंद असते मीरा भाईंदरमध्ये, आणि दुसरा कसं अधिकारी 3च्या नंतर हा अवेलेबल नसतो, तर चौकशी मला तक्रारी सांगितलं ते जरा बघा लागेल। ते 3 नाही, ते किमान संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत साहेब, कारण स्टेशनच्या समोरचा एरिया आहे। आपल्या इकडे मीरा भाईंदरचे आहेत का कोणी अधिकारी आता याचे बोलवलेत का? कोण आहे तिथलं जरा बघ रे। हा बोलव त्यांना जरा, आताच इन्स्ट्रक्शन देऊन टाकू आपण की संध्याकाळी, कारण स्टेशनच्या समोरचा एरिया बोलव लागेल। जोशी ना, त्यांना बोलव जरा। सर परिवहन मंत्री झाला तुम्ही कामगारांचा विषय जो हाताळलेला आहे, कारण आतापर्यंत जेवढे कामगार हे परिवहन मंत्री झाले त्यांनी कधीही कामगारांविषयी बोलले नाही। बघा, मी तुम्हाला सांगतो, अजून कामगारांच्या विषयाला मी हात घातलेला नाही, परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगतो। बघा, SD कामगार आहे बिचारा, गेल्या अनेक वर्षापासून 1940ची ही SD आहे, म्हणजे 2-2, 3-3 पिढ्या SD महामंडळामध्ये काम करणारेच आमचे कर्मचारी आहेत। आम्हाला प्रवाशांना जर सुविधा द्यायच्या असेल तरी आमच्या कामगारांना विश्वासात घेऊन त्यांना सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांच्याकडूनच आम्हाला प्रवाशांना सुविधा द्यायच्या। त्यामुळे ज्या गेल्या वर्षी जर तुम्ही बघितलं तर STचा जो संप झाला होता त्या संपामध्ये आम्ही SD कर्मचाऱ्यांच्या जे नातेवाईक आहेत, महिला आहेत आणि त्यांच्या ज्या भावना आहेत किंवा व्यथा आहेत त्या बघितल्यानंतर आम्हालाही असं वाटतं की हे पुरोगामी राज्य आहे, एवढं प्रगतशील राज्य, आणि ह्या राज्यामध्ये आमच्या SD कामगारांना जर आम्ही न्याय देऊ शकत नसेल तर ते चुकीचे आहे। त्यामुळे SD कामगारांना विश्वास घेऊन त्यांना न्याय देऊन त्यांच्या मागण्यांची पूर्तता करून जो योग्य असेल त्यांची पूर्तता करून आम्ही प्रवाशांना सुविधा देणार आहोत। सर ये टेम्पोररी ट्रेन चलाए जाते हैं जो कई हादसे हो रहे हैं, तो उन पे आप कुछ लगाम लगाओ? नहीं, वो तो परिवहन डिपार्टमेंट का हमारे RTO परिवहनचे अधिकारी आले नाही, आधी यांचं हे बघा नाही, तो 3 वाजेपर्यंतचा जो 3 वाजता आपली विंडो बंद होते। आजच तुम्ही त्यांना इन्स्ट्रक्शन द्या, सोमवारपासून ती विंडो स्टेशनच्या समोर आहे, त्यामुळे 8 ते 9 वाजेपर्यंत चालू झाली पाहिजे। सोमवारी नाही, माझं म्हणणं आजपासूनच चालू करा। 2 शिफ्ट मध्ये पूर्ण किती वाजेपर्यंत चालू राहील? सकाळी 6 ते 2, 2 ते 10, 10 वाजेपर्यंत चालू आहे। आजच चालू झालं, इन्स्ट्रक्शन देऊन चालू। सर मीरा भाईंदर शहर में बाहर के आने वाली बड़ी गाड़ियाँ जो इलीगल तरीके से बस ना मैडम, या रेती की गाड़ियाँ हो, इस तरह की गाड़ियाँ बहुत ज्यादा आ रही है, तो उनके ऊपर किस तरह का कंट्रोल होगा शहर में? देखिए, जो गाड़ियाँ इलीगल आती है वो हर मतलब जहाँ पे हमें जानकारी होती है वहीं पे हम उन पर कार्रवाई करते हैं, वहाँ पर महसूल विभाग की कार्रवाई करता है। और जो गाड़ियाँ बाहर के राज्यों से आती है
उसको बॉर्डर चेक पोस्ट पर चेक किया जाता है हर गाड़ी को। लेकिन उनको रोका नहीं जाता, वो बिंदास आ जाते हैं अपने आप ही अंदर शहर में, कभी भी कोई भी वक्त आते हैं, जिनकी वजह से प्रदूषण भी ज्यादा होता है। नहीं, ऐसे आप अगर कुछ स्पेसिफिक बताएंगे तो हम उसकी कार्रवाई करते हैं, लेकिन अभी मीरा जो भाई जो आती है बॉर्डर चेक पोस्ट से गाड़ी, उसके एक्सेप्टेबिलिटी रहती है, उसका पर्टिकुलर किसी की कंप्लेंट हो जाए तो बताना मुझे। अभी सर आंदोलन हो गया है 2 बार लोगों का। मीरा भाई शहर में अग्निशमन दल के आगे से जो रोड जा रहा है मीरा और बर्डी के लिए, रोज के हजारों गाड़ियां वहां पे आ रही है सर। ठीक है, हजारों गाड़ियां। लक्ष्य नहीं, गाड़ियां तो आना, हम गाड़ियों को तो नहीं रोकते ना। अगर जो बोलते हैं कि गाड़ी में रेती आ रही है तो वो फिर पुलिस डिपार्टमेंट का काम है, रेवेन्यू जो हम उसमें बर्डी के तुम्ही लिए नाही, एक मिनिट साहेब, तुम्ही पण जरा लक्ष घाला या गाड्या। तहसीलदार को भी मैं तहसीलदार को instruction दूंगा। ठीक है, दूसरा कार्रवाई नहीं होती है। बोलो। Thank you, बस, sir. thank you. सर एक क्वेश्चन हाँ बोलो। सर, आरटीओ के अंदर तमाम हजारों गाड़ियां जो है भंगार के रूप में सड़ गई है, महाराष्ट्र सरकार उस पर नजर डालेगी? नहीं, ये बात बराबर आहे। अच्छा हो गया आपने मेरे को बोला। साहेब, परवाच्या दिवशी मी पनवेल एसटी स्टँडला जेव्हा गेलो तेव्हा मी बघितलं की त्या पूर्ण बाहेर जप्त केलेल्या गाड्या एसटी स्टँड मध्ये तुम्ही आणून ठेवलेल्या. साहेब हे बरोबर नाही. माझं काय म्हणणं, काहीतरी ते नियमावली करा तुम्ही. आपलं काय, आपले डेपो किंवा आपले आगार आहेत म्हणून तिकडे जागा, हा हे साहेब ताबडतोब 1 महिन्याच्या आम्ही 2 महिन्यात ऑप्शन करणार आहे. आता आपले रजिस्टर स्टॅम्पिंग सेंटर जे होते ते तयार नव्हते, हा संपत होतो. मार्चच्या अगोदर ते संपलं पाहिजे. 2 महिन्यामध्ये आम्ही त्याचा ऑप्शन ठीक करणार आहे, ओके. अभी स्टेप मुझे अभी तो आज 5वां ही दिन है मेरा।